तर आता मी बघा शाबू तांदूळाची खिचडी बनवते मस्तपैकी. शाबू तांदूळ काल भिजत घातलेलं होतं, चांगलं मोठं फडफडीत झाले ते आणि भिजले ते पण. तर ते शेंगदाणा चांगलं खरपूस भाजून घेतले ते, त्याच्यात मिरच्या पण एक पिकलेल्या त्या पण अशा भाजून घेतले. ते आता मिक्सरला त्या शेंगदाण्याचं कूट आता ओबड धोबड करून घेते. आणि इकडं हिरव्या मिरच्या पण येते त्या पण चिरून घेणार आहे. आणि इथे मी बटाटू पण चिरून घेतलाय धुवून चांगला मस्तपैकी, साली बिले काढून. इकडं कढई पण चांगली तापली, तेल आता ओतून घेते मला पाहिजे तेवढं आता. तर मस्तपैकी आता सगळीकडं आता तेल आता कढईला आता करून घेते, म्हणजे आपली खिचडी चिटकत नाही त्यासाठी. तर पिकलेल्या मिरच्या पण आता टाकून घेते. तर मिरच्या चांगल्या तळून घेतल्या, त्या शेंगदाणा पण टाकले. ते आता राहिलं आता काय बटाटू तर घेते आता. असं तर निम्म शेंगदाण्याचं कूट मी कढईमध्ये टाकून घेते, बटाट्यामध्ये मिक्स करून. आणि निम्म शेंगदाण्याचं कूट या शाबू तांदळामध्ये टाकून घेते आता. मला पाहिजे तेवढंच आता मी टाकून घेतलं, आता मिक्स करून घेते, म्हणजे आपली खिचडी चिटकत नाही त्याच्यासाठी. तर मिक्स करून घेऊन परत झाकून ठेवते, म्हणजे आणि आपली बटाटा पण चांगला शिजतोय त्यासाठी. तर आता आपली खिचडी तयार झालेली आहे मस्तपैकी, आणि कलर पण छान आलाय आणि कुठे चिकटलेली पण नाही. खूप छान अशी उपवासाची खिचडी बनवली. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या फॅमिलीकडून. तर आता एवढ्यातच मी खिचडी बनवली मस्तपैकी, आता सगळ्यांचा उपवास येतं. तर आता बघा खिचडी बिचडी सगळं बनवून घेतलं आणि बाकीचे सगळे कामं पण केले ते. तर ऊन बघा कसं पडलंय, कसं डोळं चकाकते ते. इकडे बघा वातावरण आज आहे ना असं झालेलं आहे मस्तपैकी, आभाळ पण आले. तर पाऊस काही नाही आता, तर दुपारी आला तर आला काय माहिती नाही. तर तुम्हाला मी फुलं दाखवते नेहमीप्रमाणे. जास्वंदीची फुलं आज कमी येते का जास्त येते ती पण बघा, जास्तच आहे ती. रोज भरपूर अशी फुलं येते ती मस्त. तर सकाळ सकाळचा नाश्ता झाला या, खिचडी बनवून घेतली सगळ्यांनी. तर आता आम्ही देवाला जाणार आहे. तर इथं बघा असं बारकं एक मंदिर आहे. बारकं म्हणजे मोठंच आहे, तसं बारकं म्हणायला लागत नाही. तर जाऊन आता येणार आहे. आज आषाढी एकादश पण आहे. तर दुपारी पण शॉर्ट व्हिडिओ काढले की तुम्हाला समजेलच.